आहे सोमवती अमावस्या आणि हो ग. आता इथं माती तयार करते मी. एवढी मोठी 12 इंचाची ही कुंडी आहे ना इथली. पाठीमागे दाखवलं तुम्हाला. देवपूजा माझी करून झाली आणि आज आहे सोमवती अमावस्या आणि मस्त असं म्हटलं आता काय भाजी करावी हा प्रश्न पडला होता, कारण आज आमच्या इथला बाजार असतो सोमवारचा. तर आज आपल्या वेलाला ना छान अशी मस्त कारली आली. त्याने कारल्याची रेसिपी मी अगोदर शेअर केली, त्यामुळे मी शेअर करणार नाही. तर दाखवते आज भरपूर अशी कारली आलीत. तर म्हटलं चला आपल्या फॅमिलीला पण दाखवावं, युट्यूब फॅमिलीला. तर बघा किती छान कारली आलीत ते. हो ग. आतून काहीच नाही येत, बाहेरच सगळे हे होतात. मस्त आले का? तोडू का? आता किती छोटा आला. थांबा. तोडल्याशिवाय ती कसं मोठा आला. घेतं बघ. इथून बघ केवढं आले. आतलं तर बघ काय आहे. दिसत का? कीड बीड काय पडली नाही बघ. छान आले खायची कारली. आई किती ह्याला हे येत. कसलं मस्त आले. भाजी पण छान झाली. त्यावेळेस ते एकच कारलं लागलं ते सुद्धा भाजी छान झाली. ते हे किती भारी आलंय. अजून नाही ना कुठं. नाही छोटे आलेत पण आता आतल्या बाजूला. अशी छान कारली मिळाली तर म्हटलं ह्या कारल्यांची मस्त अशी भाजी करावी. ह्यांच्यासाठी पण आहे बटाट्याची भाजी करावी म्हटलं ह्यांना, कारण आता दुसरं तर काय करावं. आज मंडई आणतील आहो, मग नीट करून सगळं ठेवायचं. आणि एकदम छान असं आज ऊन पडले, त्यामुळे वातावरण मस्त झाले. थोडं आबाळ थोडं ऊन. त्याला भाजी करते अगोदर आणि नंतर मग काय जे होईल ते तुमच्यासोबत तर व्हिडिओ शूट करून शेअर तर करणारच. आता इथं माती तयार करते मी. एवढी मोठी 12 इंचाची ही कुंडी आहे ना इथली. हे बघा तेवढी कुंडी भरून ही माती आहे, गच्च भरून. आणि तेवढ्या मातीमध्ये हे तुम्हाला पिवळ्या रंगाचं दिसतंय ना, तर ते मी फंगीसाईड टाकले त्याच्यावरती. म्हणजे मातीत जर काही फंगस असली ती वरती मरून जावी आणि आपल्या झाडाच्या मुळाला त्रास काही होऊ नये म्हणून. आणि इथं जे घेतले ना हे वर्मी कंपोस्ट घेतले. साधारणतः हे ओंजळ भरून वर्मी कंपोस्ट आहे. आणि इथं जे आहे हे कोकोपीट आहे. हे अशा पद्धतीचे. ह्यानं काय होतं, माती एकदम भुसभुशीत राहते, मुळ्यांना वाढायला आपल्या म्हणजे काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि हे जे आहे ना जे तांदळाचं टर्फल म्हणू शकता, तर ते टर्फल आहे हे माझ्याकडे जे आपल्या लक्ष्मी वगैरे आणतो ना आपण पॅकिंग करून,
त्यावेळेस हे त्यांनी भरून दिलेलं होतं, मी तसंच ठेवलं होतं न टाकता. आणि ते पण ह्याच्यात मिक्स करायचं, म्हणजे माती आपली भुसभुशीत भरपूर राहते. आणि ह्याच्यामध्ये आता ना इकडं शेणखत सुद्धा आणलंय मी, ते टाकणार आहे. साहित्य तर सगळं दाखवलंय, तुम्ही बघितलं. आता हे जे आहे ना सगळं मातीत चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. म्हणजे माती जेवढी चांगली बनवू ना तेवढं झाड आपलं चांगलं येतं किंवा टिकतं. बरेच जण म्हणतात आमचे झाडं लावली ना की त्या कुंडीतली माती आहे ना घट्ट दगडासारखी होती किंवा पाणीचं झिरपत नाही. तर ते प्रॉब्लेम ह्याच्यामुळे होते. तुम्हाला माती भुसभुशीत अगोदर चांगली तयार करून घ्यावी लागते. काळू काय झालंय रे वरडायला? हा, कोकोपीट भरपूर वापरायचं कुंडीत रोप लावताना. माती जेवढी भुसभुशीत राहील ना तेवढं चांगलं रोप तयार होतं. म्हणजे मुळा वाढायला जेवढं चांगली जागा भुसभुशीत माती राहील ना तेवढी आपली झाडं चांगली येते. आणि आता ह्याच्यामध्ये अगोदर ह्या कोरड्या वस्तू मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर शेणखत आपल्याला मिक्स करायचं. कोणतंही झाड तयार करा. मग तुमच्या तिकडं कोंबडी खत मिळत असेल कोंबडी खत वापरा, जे पण खत वापरा पण वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं खत नाही मिळालं तर आपण खत वरून उकरून पण झाडाला परत थोडं थोडं घालू शकतो. पण माती तयार करत असतानाच कोकोपीट मात्र आवश्यक आहे. कारण परत सगळी माती काढून तर आपण कोकोपीट मिक्स करू शकत नाही ना. म्हणून कोकोपीट ज्या त्या वेळेस पाहिजे. अशी माती तयार करतानाच कोकोपीट पाहिजे. मग बघा तुमची झाडं किती छान येतील. आणि फंगीसाईड मात्र वापरायचं, कारण कुंडीतल्या झाडांना आपल्याकडून कधी कधी ना पाणी कमी जास्त होतं. आणि पाणी कमी जास्त झालं ना किंवा त्या झाडांना जी हे असते ना त्याला फंगस लागते. म्हणून फंगीसाईड हे गरजेचं आहे. मस्त अशी मोकळी सळसळीत माती तयार झाली आता आपली ही. शेणाचा वास भरपूर वेळ जात नाही, नंतर स्वयंपाक करायचा आहे. त्यामुळं एवढा जुगाड लावलाय हाताला कॅरी बॅग घालण्याचा की बाबा शेणाचा वास जावा म्हणून. आता हे शेणखत आहे ना हे शेणखत थोडं ओलं आहे. सुकलेलं शेणखत असेल ना तर हात घालायला पण काही वाटत नाही. पण सध्याला मला सुकलेलं शेणखत आणायला जायला काही वेळ नाही. त्यामुळं हे आता सध्याला जे भेटलंय इथं जवळ तेच शेणखत वापरते मी. चपाती टाक की त्याला. आली का? त्याला बी चारावं लागतंय, खात नाही ते असा लय चॅप्टर आहे. आता ही जी कुंडी घेतली आहे ना ह्या कुंडीच्या बुडाशी काय केलंय, एक मोठे मोठे होल आहेत म्हणून मी एक कापड टाकले. आणि कापड टाकून त्याच्यावर जे खडीचे खडे असतात ना किंवा दगडाचे कोणते छोटे छोटे खडे ते टाकून घेतलेत. परत वाळू टाकली थोडीशी, अर्धा इंचाचा थर, जेणेकरून पावसाळ्यात वगैरे जर आपल्या झाडाला ह्या पाणी जास्त झालं तर ते पाण्याचं ड्रेनेज चांगल्या पद्धतीनं व्हावं म्हणून हे सगळं केलंय. आणि आता काय करायचं, ह्यातली आपल्याला थोडीशी माती जे ती ह्याच्यात अशी भरून घ्यायची. आणि ही आहे केसरी रंगाची जास्वंद, जी की 2-3 दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवली होती. ह्याचं फुल उमललं होतं पण मी दाखवायचं गडबडीत विसरून गेले. शक्यतो ह्याची थोडीशी खालची माती आहे ना ती काढायची. जास्त पण मुळा हलवायचा नाही, नाहीतर तुमचं रोप जळू पण शकतं. जेवढी पडते तेवढी पडून द्यायची, म्हणजे एक अंदाज येतो आपल्याला की किती भरावी लागते माती आपल्याला. आता झाड मधोमध ठेवून घेतले, ह्याच्या कडेने पूर्ण माती ठेवून घ्यायची आपल्याला. झाड लावून झाले, त्याला पाणी घालायचं.
भरपूर असं सुरुवातीच्या पहिल्या दिवशी पाणी घालायचं, नंतर 4-5 दिवस जोपर्यंत ह्याची माती उकरून बघत नाही तोपर्यंत ह्याला पाणी घालायचं नाही. माती थोडीशी उकरून बघायची, ओलावा असेल तर पाणी घालायचं नाही, सुकला असेल तर पाणी घालायचं. पण आज मात्र सगळी माती भिजायपुरतं पाणी घालायचं ह्याला. अशी मी झाडं लावते म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. म्हणजे तुम्हाला पण जर तुमच्या बाल्कनीत किंवा टेरेसवरती जरी घराच्या जिथं जागा असेल तिथं जर झाडं अशी तुम्ही उत्तम माती तयार करून लावली ना, तर तुम्हाला पण माझ्यासारखं तुमच्या घरच्याच झाडांची फुलं देवासाठी उपयोगाला येतील म्हणून ही माहिती दिली. आणखीन एक हँगिंग तयार करणार आहे मी, कारण एक हँगिंगची कुंडी माझ्याकडे शिल्लक होती. हँगिंग बास्केटमधली माती आहे ना, तर ती सगळ्यात जास्त हलकी जर बनवायची ना तर हँगिंग बास्केटची माती बनवायची. तर आता ह्याच मातीमध्ये आता काय करणार आहे मी, थोडंसं आणखीन एक्स्ट्राचं कोकोपीट वापरणार आहे. म्हणजे ही माती भुसभुशीत पण राहील आणि हँगिंग जड होणार नाही. आणि असं झाडांसाठी तुम्ही फंगीसाईड वगैरे वापरत असाल ना, तर डायरेक्ट हात लावायचा नाही, असं हाताला हँड ग्लोव्ज किंवा कॅरी बॅग घालायच्या आणि मगच ते मिक्स करायचंय आपल्याला डायरेक्ट. म्हणजे इथं पॅकिंगवरती तुम्हाला सगळी माहिती दिलेली असते, म्हणजे सूचना दिलेल्या असतात की तुम्ही कोणत्याही झाडासाठीचं औषध वापरताना कोणत्या सूचनांचं पालन करायचंय, तर ते आवश्यक करायचंय. घरात लहान मुलं असतील आणि तुम्ही जर झाडासाठीची अशी औषधं आणत असाल तर सेपरेट त्याच्यासाठी एक बॉक्स किंवा एक डब्बा करून ते त्यांच्या हाताला येणार नाहीत अशा ठिकाणी ठेवायचं. ही सगळ्यात मोठी काळजी घ्या. घरात लहान मुलं असो किंवा आपण सुद्धा असो, जर आपल्याला सांगितलेलं असेल की हँड ग्लोव्ज घाला तर हँड ग्लोव्ज घालायचे, मास्क घाला म्हणून सांगितलं असेल तर मास्क सुद्धा वापरायचा आहे. तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट माती भरणार आहे. आत्ता इथं ना हँगिंगच्या जी कुंडी आहे त्याच्यामध्ये माती भरून झाली आहे आणि आता ह्या झाडाचं मला नाव आठवत नाही, परंतु हँग केल्यानंतर तुम्ही पुढे जाऊन बघालच इतकं सुंदर दिसतं ते झाड. आणि परत त्याच्या फांद्या अशा झुपकेदार खाली बारीक बारीक वाढत राहतात आणि इतकं मस्त ग्रीन ग्रीन वाटतं, जसं की मनी प्लांटमुळे जशी शोभा वाढते ना तसंच. आणि अगदी एका रात्रीत जसं मनी प्लांट चिटकतो किंवा चिनी गुलाबाचं रोप लावल्यानंतर जसं एका रात्रीत लगेच चिटकतं ना, तसंच आहे ह्या झाडाचं सुद्धा. अगदी एका रात्रीत हे चिटकतं आणि छान येतं सुद्धा आणि आपल्या गार्डनची शोभा सुद्धा खूप वाढवतं. आणि ह्याचं काय केलं मी, दुसऱ्या कुंडीत छोटासा तुकडा लावला होता आणि तिथं खूप मोठ्या झुपकेदार फांद्या तयार झाल्या होत्या. त्यातल्याच काहीशा फांद्या मी इथं तोडून आणल्या, कारण ती जी मोठी कुंडी होती ती हँगिंगची नव्हती आणि ते खूप खाली लोळायला लागलं होतं. मग म्हटलं त्याचा वापर आपण या कुंडीत लावण्यासाठी करूया, म्हणजे आपलं एक नवीन छान असं हँगिंग तयार होईल. आणि माझी अशी छोटी छोटी जी बघितलेली स्वप्न आहेत ना घराला सजवण्याबाबतीतची, मी अशीच पूर्ण करत असते. आजचा व्लॉग जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नंतर भेटू छानशा व्लॉग सोबत. श्री स्वामी समर्थ.